आणि मनोज जरांगे यांनी जरी फटकारलं असलं तरी आपण मनोज जरांगे यांना भेटायला जाणार असल्याची भूमिका भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी स्पष्ट केली आहे। जरांगेंचं मन वळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं प्रसाद लाड यांनी म्हटले। या सगळ्याबाबत कुठल्याही समाजाला यामध्ये नुकसान होणार नाही याचा देखील आमचा प्रयत्न राहणार आहे। त्यामुळे येणाऱ्या 29 तारखेला माननीय विखे पाटील साहेबांबरोबर मी अंतरवाली सराटीला जाऊन माननीय जरांगे पाटील मनोजदादांची भेट घेणार आहे आणि त्यांच्या शंकाचं निरसन करण्याचा प्रयत्न करून हे आंदोलन ते मागे घेतील अशी अपेक्षा घेऊनच माननीय मंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब यांच्याबरोबर मी प्रवास करणार आहे। 16 तारखेला सांगितलं होतं, 16 तारखेपासून वेळ दिलाय 15 दिवस वेळ हो। 29 ऑगस्टपासून मुंबईतून दिलेला आत्ता 29 मे पर्यंत 10 महिन्याचा वेळ। काय करणार येऊन तुम्ही? चर्चा बोलणार? मला चर्चा नाही पाहिजे रे बाबा। 58 लाख नोंदी निघाल्या, त्याचे कुणबी प्रमाणपत्र तुम्ही देणार आहेत का? या सगळ्या संदर्भात भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी ही प्रतिक्रिया दिली। पाहूया। एक कुठलीही व्यक्ती अशा प्रकारे मराठा समाजाचा नेता होऊ शकत नाही। मराठा समाजाचे अनेक नेते आहेत। मराठा समाजाला या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं न्याय कोणी मिळवून दिला असेल तर तो सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनीच हा त्या ठिकाणी मिळवून दिलेला आहे, ज्यामुळे असंख्य मराठा तरुणींना या ठिकाणी नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण प्राप्त झालेलं आहे। ते देवेंद्रजींच्या प्रयत्नांमुळे प्राप्त झालेलं आहे।